आम्हाला लहानाचं कधी मोठं झालेलं हे कळलं देखील नाही. जिथं आम्ही सुखाचा मनसोक्त आनंद लुटला, जिच्या हृदयात आमच्या आठवणींचा खजिना भरगच्च भरला आहे, ती म्हणजे माझी शाळा. शालेय जीवनात आम्ही लहानाचे कधी मोठे झालो हे समजले देखील नाही. शालेय जीवनाचा सुखद प्रवास एवढ्या लवकर संपेल असं स्वप्नात देखील कधी वाटलं नव्हतं. बघता बघता आमच्या शालेय जीवनाची वर्षे एका अचानक आलेल्या वादळाप्रमाणे केव्हा निघून गेली हे कळलं देखील नाही. हे वादळ खूप दूर निघून गेलं. या वादळाने जरी आपल्या शालेय जीवनाची वर्ष सोबत नेली शिल्लक राहिल्या. ते म्हणतात ना, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. गेलेले दिवस परत येऊ शकत नाही. हा वर्षानुवर्षे चालत आलेला निसर्ग नियम आहे आणि तो बदलणं कोणाच्याही हातात नाही. खरंच किती छान असतं की जर आपल्याला शालेय जीवन परत अनुभवता आले असते तर. पण मित्रांनो, प्रत्येकाला काळाप्रमाणे बदलावे लागते. आज मी तुम्हाला या निरोप समारंभानिमित्त एवढंच सांगेन की यानंतरचा आपला प्रवास जरी वेगळा असला तरी आपल्याला आठवणी मरू द्यायच्या नाहीत, तर सदैव आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवायच्या आहेत. काळानुसार किती बदलावे लागले तरी चालेल, परंतु मैत्री आणि माणुसकी यांचा अंत कधीच होऊ द्यायचा नाही. आम्हाला सर्वोत्तम शाळा आणि शिक्षक लाभले आणि आम्हाला तिमिरातून त्याच्याकडे नेल्याबद्दल मी त्यांना मनापासून सलाम करते. मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभारी आहे. शेवटी एवढंच बोलेल, कोणताही माणूस आपल्या कार्यकौशल्यावर आपले जीवन घडवत असतो. जीवनात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधत असतो. उत्तर छान दिले तर तो लाजवाब होत असतो. असे आमचे लाडके श्री शिरोळे सर यांच्यासाठी आपका जवाब नहीं, आप लाजवाब हो. आप जैसे भी हो, हम सबके दिल में हो. तुम्ही माझ्यात एवढी नाही की एखाद्याच्या मनात घर करून जाईल, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल इतकी आठवण देऊन जाईल.